दे ना सगळ्यांना. अरे बाबा 16 तारखेसाठी फटाके ठेवणार की नाही? छत्रपती तुम्ही बसा. जय भवानी. महायुतीच्या पाठीशी तिचा सदैव आशीर्वाद राहिला. अशा करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या चरणी साष्टांग दंडवत. राजश्री शाहू महाराज आणि पराक्रमी तारा राणी यांना त्रिवार अभिवादन. आणि आजच्या या जाहीर सभेला उपस्थित पालकमंत्री प्रकाश आंबेडकरजी, राजेश क्षीरसागरजी, धैर्यशील माने, धनंजय माडिक, चंद्रदीप नरके, संजय मंडलिक, जयश्रीताई जाधव, अमल माडिक आणि व्यासपीठावरील सर्व नानाबिना सगळे आहेत लोक आपले सांगत आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, सगळे उमेदवार माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बहिणीकडे आहेत. लाडक्या बहिणी आणि इकडे लाडके भाऊ आहेत, इकडे पण लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणींची मेजॉरिटी जोरात आहे. आणि म्हणून मी नेहमीच सांगतो, ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला. आणि लाडक्या बहिणींनी चमत्कार केला विधानसभेमध्ये, हे आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून तो चमत्कार या महापालिकेच्या, कोल्हापूरच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला बघायचा आहे. दाखवणार ना चमत्कार? लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ. आणि इथं तर महायुती आहे, त्यामुळे तिन्ही आपले तिकडे वर महायुती जशी आहे तशी इकडे महायुती आहे. त्यामुळे मला वाटतं आज तुमचा रोड शो पण झालाय. एवढे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहेत. यावरून तुम्ही ठरवलेलं आहे की येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचाच भगवा झेंडा फडकवायचा. आणि म्हणून या ठिकाणी आई अंबाबाईचा जसा आशीर्वाद आहे तसा आशीर्वाद आमच्या लाडक्या बहिणींचा पण आहे, महायुतीला लाडक्या भावांचाही आहे. आणि म्हणून मला वाटतं ही गर्दी बघून समोरच्या लोकांच्या पोटात गोळा आला असेल, पायाखाली आला असेल ना? आलाय का नाही? आणि तुमची ताकद, तुमचा प्रचार, इकडे पण लोक आहेत, इकडे सगळे अजून मिरवणुकीने येत आहेत. 15 ठिकाणाहून लोक रस्त्याने येत आहेत. म्हणजे अरे तुम्ही हे चौक पुरणार नाही. आणि म्हणून ही प्रचार सभा आहेच, पण मी सांगतो ही विजयाची सभा आहे, आपली विजयाची. आणि म्हणून कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी आहे. इथं अंगाला माती लावूनच यावं लागतं. विरोधकांना चितपट करण्यासाठी महायुतीचे धुरंधर हे सगळे रिंगणामध्ये आहेत. आणि महायुती जिंकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. कोल्हापूरकरांना मी ओळखतो, कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाही. मैत्री केली तर ती पक्की 100% जीवाला जीव देणारी. आणि दुश्मनी केली तर ती पण समोरासमोर, मागून वार नाही. ते कोल्हापूरकरांच्या रक्तात नाही. काही लोक मागून वार करतात. आणि म्हणून 15 तारखेला या विकासांच्या शत्रूवर कोल्हापूरची जनता सांगून वार करणार. आणि म्हणून निवडणुकीमध्ये आपले 3 चिन्ह आहेत ना, धनुष्यबाण आहे, कमळ आहे आणि घड्याळ. हे राज्यामध्ये महायुती आहे, तीच महायुती इकडे अवतरलेली आहे. आणि म्हणून मी कोल्हापूरवासियांना आणि आमच्या सर्व नेत्यांना धन्यवाद देतो की तुम्ही वरची महायुती इकडे आणली. त्यामुळे विजय आपलाच आहे. आणि 16 तारखेला मगाशी मी सांगितलं, विजयाचा गुलाल आपल्यालाच उधळायचा आहे. विजयाचे फटाके आपल्यालाच वाजवायचे आहेत. आणि म्हणून
मी आपल्याला विनंती करायला आलोय. खरं म्हणजे कोल्हापूरकरांना सम्राटांची सवय आहे. कोणी साखर सम्राट, कोणी सहकार सम्राट, कोणी शिक्षण सम्राट, परंतु आमचे महायुतीचे उमेदवार सर्व कार्य सम्राट आहेत. हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. महायुतीचे शिलेदार सम्राट नाही, तर ते जनतेचे सेवक म्हणून काम करतील. काही लोक स्वतःला मालक समजतात, समोरच्याला नोकर समजतात, परंतु ही जनता मालक आहे. आम्ही सगळे सेवक आहोत. ही जनता जनार्दन एखाद्याला वर उचलते आणि मग जेव्हा जास्त हवा जाते तेव्हा एवढ्या जोरात आपटते की पुन्हा तो उभा राहू शकत नाही. आणि म्हणून या जनतेचा नाद कोणी करायचं नाही असं मी नेहमी सांगत असतो. आणि म्हणून श्रीरामानं 14 वर्षाचा वनवास भोगला होता. कोल्हापूरला यापूर्वी कोण होता? काँग्रेस. कोल्हापूरकरांनी काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा 15 वर्षाचा वनवास सहन केला. रामानं 14 वर्ष, तुम्ही 1 वर्ष जादा. आणि म्हणून त्याचा आता बदला घ्यायचा आहे ना, बदल घडवायचाय, परिवर्तन घडवायचंय, विकास घडवायचाय, तर महायुतीशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून या ठिकाणी भ्रष्टाचारानं त्रस्त असलेल्या कोल्हापूरकरांना मी विचारलं, ये क्या हालत बना रखी है, कुछ लेते क्यों नहीं? तर कोल्हापूरकर म्हणाले, कसम लेते हैं, अब महायुती को सत्ता देंगे, ये हमने कसम ली है. आणि ठरवलंय कोल्हापूरकरांनी की यावेळेस मात्र बदल घडवायचा. आणि वातावरण अनुकूल आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मी फिरतोय. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं वादळ आहे, भगवं वादळ सगळीकडे आहे. आणि म्हणून कोल्हापूरचं खरं म्हणजे सगळं तेज हरवलंय. अब त्याला नव तेजाची आवश्यकता आहे. शहराच्या विकासाला खऱ्या अर्थाने नव तेजाची गती देईल फक्त महायुती. हे देखील मी या ठिकाणी सांगायला आलोय. तांबडा पांढरा आणि झणझणीच्या पलीकडे पण कोल्हापूर आहे. आणि म्हणून कोल्हापूरची शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातही मोठी ओळख आहे. सहकार्याची पंढरी म्हणून कोल्हापूरला ओळखलं जातं. क्रीडा संस्कृतीचं केंद्र आणि कलापूर म्हणून कोल्हापूर ओळखलं जातं. कोल्हापूरच्या संस्कृतीच्या खुणा गेल्या 15 वर्षात लोप पावलेल्या आहेत. कोल्हापुरी चपला, कोल्हापुरी साज, कोल्हापूरची चित्रनगरी, कोल्हापूरची मिसळ, कोल्हापूरची पैलवानी परंपरा, आखाडे, सगळं आहे. ही सगळी कोल्हापूरची श्रीमंती आहे. आणि ती श्रीमंती पुन्हा आपल्याला मिरवायची आहे ना, मग आपल्याला महायुतीशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून महायुतीचं विजन एकच आहे, विकास, विकास आणि विकास. आमचा अजेंडा स्वच्छ आणि साफ आहे. या कोल्हापूरचा विकास करण्याचा अजेंडा आहे आमचा. महायुतीने गेले 3.5 वर्ष या राज्याचा विकास केला. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष, आता देवेंद्रजी 1 वर्षाचा कारकीर्द त्यांची सुरू आहे. आम्ही टीम म्हणून काम करतोय. या राज्याला पुढे नेण्याचं काम करतोय. या राज्याला गती देण्याचं काम करतोय. या राज्यातल्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही करतोय. खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्याची योजना, एसटी मध्ये 50% सवलत देण्याची योजना, माता सुरक्षित तर परिवार सुरक्षित तुमची योजना, आरोग्य विभागाची, शेतकरी सन्मान योजना, वयोश्री योजना, किती योजना आहे. वाचायला गेलो तर माझं विमान सुटून जाईल आणि नाशिकला पोहोचणार नाही मी. आणि म्हणून हे लोकाभिमुख कल्याणकारी योजना करणारं सरकार. आम्ही देखील गरिबी पाहिली आहे. आणि म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्म घेतला आणि राज्याचा मुख्यमंत्री झालो. खऱ्या अर्थाने त्यावेळेसच आम्ही ठरवलं की माझ्या माता भगिनींसाठी काहीतरी करायचं. आणि मग लाडकी बहीण योजना सुरू झाली. कितीतरी लोकांनी खोडा घातला, कोणी कोर्टात गेलं. आता त्यांच्या वचननाम्यामध्ये काहीतरी घुसवलं, आम्ही एवढे देऊ तेवढे देऊ. अरे तुम्ही तर आम्ही देत होतो त्याला बंद करा म्हणून सांगत होते.
आणि चांगला खोडा घातला ज्यांनी, त्यांना मी निवडणुकीमध्ये सांगितलं, प्रचारात माझ्या बहिणींना सावध राहा आणि दुष्ट भावांपासून सावध राहा. माझ्या बहिणींनी लक्षात बरोबर ठेवलं. ज्यांनी खोडा घातला त्यांना चांगला कोल्हापुरी जोडा माझ्या बहिणींनी दाखवला आणि घरी पाठवून दिलं. हा देखील इतिहास आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एकच सांगेन, सरकार महायुतीचं काम करत आहे. आज देखील महाराष्ट्र नंबर 1 आहे, जीडीपी मध्ये नंबर 1 आहे, स्टार्टअप मध्ये नंबर 1 आहे, परदेशी गुंतवणुकी नंबर 1 आहे. इकडे पण MIDC आहे ना, MIDC मध्ये उद्योग नवीन नवीन आले पाहिजेत आणि या इथल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो, हे फक्त निवडणुकीमध्ये खोटी आश्वासने देतात, पण मी तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण योजना किती खोडा घातला, किती कोर्टात गेले तरी सुद्धा त्यांची डाळ शिजली नाही. आणि म्हणून आता देखील काही अफवा पसरवतात, हे होणार ते होणार बंद होणार, पण मी तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण योजना कुणाचाही माईकाला आला तरी बंद होणार नाही, कधीच बंद होणार नाही. उलट जे जे आम्ही आश्वासन दिलंय ते योग्य वेळी त्याची पूर्तता करणार. दिलेला शब्द पाळणारे आम्ही लोक आहोत. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही. चुनावी जुमला काही लोक म्हणतात, परंतु आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत. आणि म्हणूनच आम्ही विरोधकांसारखे मलाई खाणारे नाही, विकासाची मलाई जनतेला देणारे आहोत. खऱ्या अर्थाने आम्ही देणारे आहोत. दोन्ही हाताने या महाराष्ट्रातल्या जनतेला भरभरून दिलंय. आपल्यालाही माहित आहे, आरोग्य मंत्री इकडे आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीमधून पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्षात 3 कोटी, पण तुमच्या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात 460 कोटी रुपये दिले. हे पैसे तुमचे आहेत, हे पब्लिकचे पैसे आहेत, हे जनतेचे पैसे आहेत, हे जनतेसाठीच खर्च झाले पाहिजे. ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून मी कोल्हापूरमध्ये फक्त सभेसाठी येत नाही, तर जेव्हा महापूर आला तेव्हाही मी आलो. कोल्हापूरची जनता फार प्रेमळ आहे. कोल्हापूरची जनता मी पाहिली, त्यांचं प्रेम पाहिलं. पाणी 2-2 मजल्यापर्यंत चढलं होतं, पण माणसं तर वरती गेली, पण आपल्या गाई गुरांना देखील वरती घेऊन गेली होती. मी गेलो वरती. मला एक बहीण म्हणाली, एवढ्या परिस्थितीत देखील म्हणाली, भाऊ दादा चहा पिताय का? मी बोला, अरे बाबा तुमची परिस्थिती काय? आणि बघितली तर त्या गाय आणि ते सगळे आपली जनावरं, दुभती जनावरं बांधली होती. मला ह्यांना पण बोले, हे आमचे परिवारातले सदस्य आहेत, हे आमच्या कुटुंबातले आहेत. एवढी भावना मनामध्ये ठेवून काम करणारा हा कोल्हापूरवासी आहे, हा प्रेमळ आहे. आणि म्हणून दिलेला शब्द पाळणारा आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आमचे कार्यकर्ते देखील तेव्हा पाहिलं, जीव धोक्यात घालून लोकांना वाचवण्याचं काम करत होते. आपत्ती तिथे आम्ही, आपत्ती तिथे महायुती, आपत्ती संकट तिथे शिवसेना. हे गणित जे आहे गेल्या अनेक वर्षापासूनच आहे. आणि म्हणून फील्डवर उतरून प्रत्यक्ष काम करणं आणि फक्त फेसबुक लाईव्ह करणं आणि फेस टू फेस लोकांना भेटण्याच्यात फरक आहे, फरक आहे. आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत, जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. लोकांना संकटामध्ये मदत करणारे लोक आहोत. मला लोक विचारतात, तुम्ही झोपता कधी, उठता कधी? मी म्हणतो, मी झोपा काढायला नाही, विरोधकांच्या झोपा उडवायला आलेलो आहे. आणि म्हणून इथं देखील कोल्हापूरमध्ये सगळ्यांच्या झोपा उडल्या असतील, आता उडल्यात ना. आणि म्हणून या 15 तारखेला देखील झोपा उडवायच्या आहेत. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांचे सगळे महायुती आहे. ही मोठी ताकद आहे, ही शक्ती एकत्र आलेली आहे. आणि म्हणून येत्या 15 तारखेला आपल्याला माहित आहे की आपण काय करायचं आहे. कोल्हापूर म्हणजे कलानगर, कलेची पंढरी मगाशी म्हणालो. इथली संस्कृती अस्मिता जपण्यासाठी आम्ही नेहमीच प्राधान्य दिलेलं आहे.
आपण केशवराव भोसले नाट्यगृहासाठी आणि खासबाग मैदान या ऐतिहासिक वास्तूच्या नूतनीकरणासाठी 25 कोटी रुपये दिले, 40 कोटी रुपये दिले. जुन्या नाट्यगृहाचं 7.5 कोटीचं काम पूर्ण झालंय. खासबागचा नाद आता पुन्हा घुमणार, कारण तिथेही काम पूर्ण होतंय. शाहू महाराज समाधी स्थळासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचं नूतनीकरण आणि लँडस्केपिंगसाठी पैसे दिले आपण. त्याची कामं चालू आहे. कोल्हापूरची शान असलेल्या रंकाळ्याच्या संवर्धनासाठी 10 कोटी रुपये दिले, 20 कोटी. अरे मी कमी लिहिले, तू कधी घेऊन आला बाबा? 20 कोटी रुपये. आणि ही कामं झालेत सगळी. त्याचबरोबर कोल्हापूरकरांच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कित्येक वर्ष रखडलेली कळंबावाडी थेट पाईपलाईन योजना या ठिकाणी सुरू आहे काम. शिंगणापूर नागदेववाडी पंपिंग स्टेशनसाठी 3.5 कोटी दिले. शहरातील 16 मुख्य रस्त्यांच्या विकासाचं काम सध्या वेगात सुरू आहे. पीएमई बस सेवेअंतर्गत कोल्हापूरसाठी 100 बसेस मंजूर झाल्या, त्याचं 70% काम पूर्ण झालंय. हॉकीची परंपरा जपण्यासाठी मेजर ध्यानचंद स्टेडियमवर 5.5 कोटी खर्चून आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचं ॲस्ट्रोटर्फ केलंय, मैदान तयार केलंय. महालक्ष्मी मंदिराभोवती 120 आकर्षक विद्युत खांब बसवलेत. आहे ना, आहे बसवलं. मी बोलतोय ते बाबा बोला, नाही तर मी बोलायला जाईन. हे केलंय, ते केलंय, ते केलंय. जे केलंय तेच बोललं पाहिजे आपण. आणि म्हणून पंचगंगा घाटावर रोषणाई पूर्ण झाली आहे. यामुळे कोल्हापूरच्या वैभवात अजून भर पडलेली आहे. मंदिर परिसरातील सर्व सरस्वती टॉकीज येथे 40 कोटीच्या निधीतून 75 4 चाकी आणि 240 दुचाकीसाठी पार्किंग व्यवस्था सुरू झाली का? मेकॅनिकल कार पार्किंग सुविधा देखील उभारतोय. पालिकेच्या 4445 पदाच्या आकृतीबंधास मान्यता आपण दिली. आणि ते केलं का आपलं बाबा केएमटी ते मला मगाशी भेटले होते, ते काय म्हणाले झालंय म्हणून. तर केएमटी जे आहेत आपले 507 ना, 507 ऑलरेडी झाले. ते झाले. त्यांची अधिसंख्य पदे निर्माण केली. केएमटी कर्मचाऱ्यांना देखील सुधारित वेतन श्रेणी 7वा वेतन लागू केला. आणि ज्यांचा प्रलंबित विषय आहे तो देखील मार्गी लागेल. हा देखील शब्द एकनाथ शिंदे तुम्हाला देतो. पूर नियंत्रण प्रकल्प 3200 कोटी तुमचंच आहे ना, काय ते मित्रा संस्था 3200 कोटी रुपयाचा प्रकल्प तयार झालेला आहे. कन्व्हेन्शन सेंटर सुरू आहे आणि 300 कोटीचं कन्व्हेन्शन सेंटरचं काम सुरू आहे. हे सगळं जे आहे कोल्हापूर वासियांना मी सांगण्याचं कारण की 15 वर्ष बघितले आणि 3.5 वर्ष बघितले, किती फरक आहे, किती वाया गेले आपले वर्ष. पुन्हा अशा प्रकारची संधी कोणालाही मिळता कामा नये. काम करणाऱ्यांच्या हातातच संधी गेली पाहिजे, कारण आम्ही विकास करणारे आहोत, आम्ही काम करणारे आहोत. त्याचबरोबर कोल्हापूरच्या ट्रॅफिकचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रिंग रोड करण्याचा आपला प्रयत्न आहे. कोल्हापूर चित्रनगरी आपण अद्ययावत करतोय. पर्यटन विकास आराखड्यालाही चालना द्यायची आहे. कोल्हापूरमध्ये 5 स्टार हॉटेल, मोठ्या आयटी कंपनी, 100 एकर जमीन अंतिम टप्प्यात एक्वायर करतो आपण, अंतिम टप्प्यात आहे. आणि म्हणून उद्योग काय येत नाहीत, काय कोणी खोडाबिडा घातलाय का त्याच्यात? नाही तर आमच्या लाडक्या बहिणी जोडा दाखवायला आहेतच. आणि म्हणून कोल्हापूरच्या कुस्ती, हॉकी आणि फुटबॉल या खेळांसाठी देखील निधी कमी पडू देणार नाही, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. एकनाथ कोल्हापूरच्या युवा पिढीसाठी उद्योग विभागाच्या माध्यमातून आयटी कंपन्या, मी उद्योग मंत्र्यांशी बोललोय, या ठिकाणी लोकांच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. नुसतं भाषण देऊन चालत नाही, तर त्याला काम करावं लागतं. आणि म्हणून एक काम करणारं महायुतीचं सरकार आहे. मी तुम्हाला शब्द देतो, महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत असो, रस्त्याचं रिसर्फेसिंग असो किंवा अमृत 2 योजनेचे प्रलंबित निधी असो, पैशाअभावी कोल्हापूरचं एकही काम आम्ही थांबू देणार नाही. तुमच्याकडे एसआरए बिसारे नाही ना? असेल तर करा. आपल्याकडे हाऊसिंग
त्यामुळे तो निर्णय सगळीकडे लागू आहे. कार्ड सुरू आहे प्रॉपर्टी. आणि म्हणून कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि या शहराला खऱ्या अर्थाने स्मार्ट बनवण्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे, तुमचं योगदान पाहिजे, तुमचं सहकार्य पाहिजे. आणि म्हणून कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगतीसाठी मी तुम्हाला खास विनंती करायला आलोय की या महायुतीला साथ द्या, महायुतीच्या सोबत राहा. आणि म्हणून धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबून महायुतीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपण विजयी करा. आणि असा विश्वास मला आहे की वातावरण हे आहे. मी सगळीकडे अंदाज घेत असतो तर वन साइड महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि म्हणून चला सगळ्यांनी मला एक आपण निर्धार करूया, हात वर करून तर आज संकल्प करूया, निर्धार करूया कोल्हापूरच्या प्रगतीचा, कोल्हापूरच्या समृद्धीचा. आणि निर्धार करूया महायुतीला आणखी मजबूत करण्याचा. निर्धार करूया विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा. आणि निर्धार करूया कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्याचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.